नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज विषय आहे पेरणीचा. कारण मान्सूनने राज्यात प्रवेश केलाय. थोड्याच दिवसात पेरण्यांची लगबग सुरू होणार आहे. आजकाल पेरणीसाठी विविध यंत्र बाजारात आली आहेत. पण पेरणीसाठी कोणती आधुनिक यंत्र आपण वापरू शकतो आणि तुमच्यासाठी कोणतं यंत्र योग्य ठरू शकतं, हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. थेट मुद्द्यावरच येऊयात. आधुनिक पेरणी यंत्रामध्ये येतात मनुष्यचलित टोकण यंत्र, बैलचलित पेरणी यंत्र आणि ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र. एक एक करून आपण त्याची माहिती जाणून घेऊयात. पहिलं आहे मनुष्यचलित टोकण यंत्र. हे यंत्र विशेषतः अल्पभूधारक जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. समजा तुमच्याकडे 1-2 एकर शेती आहे, तर हे यंत्र तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतं. या यंत्रामध्ये विविध पिकांसाठी वेगवेगळ्या चकत्या म्हणजेच प्लेट्स असतात, ज्या आपण पिकानुसार बदलू शकतो. या यंत्राच्या मदतीने आपण मका, सोयाबीन, तूर, हरभरा, तीळ, जवस अशा अनेक पिकांची पेरणी करू शकतो. या यंत्राने 2 ते 4 खोलीवर पेरणी करता येते. यामध्ये बियाणे आणि काही मॉडेलमध्ये खतासाठी स्वतंत्र डब्बे असतात. म्हणजेच एकाच वेळी बियाणं आणि खतं दोन्ही देता येतं. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे बियाणांची बचत, मजुरी कमी आणि पेरणी तुलनेने अचूक होते. पण याचा एक तोटा आहे, तो म्हणजे मोठ्या क्षेत्रासाठी हे यंत्र वापरणं कष्टाचं आणि वेळखाऊ ठरू शकतं. आता येऊयात बैलचलित पेरणी यंत्राकडे. अजूनही अनेक शेतकऱ्यांकडे बैलजोडी आहे. अशा शेतकऱ्यांसाठी हे यंत्र खूप उपयुक्त आहे. विशेषतः कोरडवाहू शेतीमध्ये म्हणजेच जिथे ओलावा टिकून ठेवणं महत्वाचं असतं, अशा शेतामध्ये ते फायदेशीर असतं. हे यंत्र ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, हरभरा अशा अनेक पिकांसाठी याचा वापर करता येतो. या यंत्रामध्ये बियाणं आणि खतासाठी स्वतंत्र पेटी असते. याला साधारणतः 3 ते 5 फण्या असतात. पेरणी करताना ठराविक खोलीवर आणि ठराविक अंतरावर बियाणं पडतं. कारण यासाठी यंत्रामध्ये बियाणं प्लेट यंत्रणा असते आणि नळ्यांच्या मदतीने बियाणं जमिनीत फणीमार्फत पोहोचतं. पण याचा फायदा काय, तर बैलचलित पेरणी यंत्राने उगवण एकसारखी होते, बियाणांची नासाडी कमी होते आणि महत्वाचं म्हणजे मजुरीचा खर्चही वाचतो. फक्त एक तोटा आहे, तो म्हणजे एका दिवसात साधारणतः 1 ते 1.5 हेक्टर क्षेत्राची पेरणी करता येते. पण लक्षात ठेवा, बैलांचा वेग एकसारखा म्हणजेच मध्यम आणि एकसमान चालीचा असला पाहिजे आणि बियाणांच्या नळ्या अडलेल्या नसाव्यात. नाहीतर पेरणी विस्कळीत होऊ शकते. तसंच शेतही ढेकळमुक्त असायला पाहिजे, तणमुक्त असलं पाहिजे, जेणेकरून फण्या अडकणार नाहीत. पण आजकाल लोकांकडे बैलजोड्या फार कमी झाल्यात. सगळेजण ट्रॅक्टरवर शिफ्ट होत आहेत. त्यामुळे आता आपण ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्राची माहिती जाणून घेणार आहोत. ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र मोठ्या क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी हे यंत्र फायदेशीर आहे. गहू, सोयाबीन, हरभरा, तूर, मूग, उडीद, ज्वारी अशा अनेक पिकांसाठी याचा वापर करता येतो. या यंत्रात बियाणं आणि खतांची स्वतंत्र पेटी असते. पेरणीची खोलीही नियंत्रित करता येते, ओळीतलं अंतर बदलता येतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पेरणी अतिशय वेगाने होते. हे यंत्र तासाला साधारणतः अर्ध्या ते पाऊण हेक्टर क्षेत्राची पेरणी करू शकतं. यामुळे वेळ वाचतो, मजुरी कमी लागते आणि बियाणांची 15 ते 20% बचत होऊ शकते. पण यासाठी 30 ते 45 अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आवश्यक असतो. त्यामुळे लहान शेतकऱ्यांसाठी हे यंत्र स्वतः घेणं महाग पडू शकतं. ही आहेत 3 यंत्र. पण शेवटी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोणतंही पेरणी यंत्र वापरा, पण पेरणीपूर्वी कॅलिब्रेशन म्हणजेच बियाणांची मात्रा तपासणं अत्यंत गरजेचं आहे. कारण योग्य प्रमाणात बियाणं पडलं तर उगवण एकसारखी होते, बियाणांचा अपव्यय कमी होतो आणि उत्पादन वाढायला मदत होते. आता तुम्हाला यंत्रांच्या फायद्या तोट्यांवरून कळलंच असेल की तुमच्यासाठी कोणतं यंत्र फायदेशीर राहू शकतं. जर क्षेत्र कमी असेल तर मनुष्यचलित टोकण यंत्र, बैलजोडी असेल तर बैलचलित यंत्र आणि मोठं क्षेत्र व ट्रॅक्टर असेल तर ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र. तुम्ही पेरणीसाठी कोणतं यंत्र वापरता आणि त्याचा अनुभव कसा आहे हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.